परभणी येथे झालेल्या आंदोलनात अनेक आंबेडकरी अनुयायांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये एका तरुणाचा पोलीस कस्टडीत मृत्यू झालाय। हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। ज्यांनी भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांवर चौकशी लावा। आंबेडकरी समाज संविधान प्रेमींना आवाहन आहे की उद्या संविधान वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद करत आहोत, त्यात सहभागी व्हा असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या। आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत। आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा, एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।